महाराष्ट्रामधल्या सगळ्यात चर्चेतल्या सर्वात चुरशीच्या आणि सर्वात मोठ्या महायुद्धाची घोषणा आता जवळपास निश्चित मानली जाते आणि या महायुद्धाचं नाव असेल बारामती लोकसभा मतदारसंघ। शरद पवार यांचा पारंपरिक मतदारसंघ आणि त्यानंतर त्यांचाच वारसा चालवणाऱ्या सुप्रिया सुळे यांचा 2009 सालापासूनचा हा मतदारसंघ। याच मतदारसंघामध्ये आता सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यामध्ये सामना होणार हे जवळपास निश्चित झाले आणि याला काहीसा दुजोरा दिलाय सुप्रिया सुळे यांनीच। पाहूयात याबाबतचा माझाचा रिपोर्ट। अनौपचारिक का होईना पण युद्धाची घोषणा झाली आहे आणि त्याचं कारण आहे सुप्रिया सुळेंनी व्हॉट्सअॅपवर ठेवलेलं स्टेटस, शरद पवार सोनिया गांधी यांचा फोटो आणि शरद पवार गटाचं निवडणूक चिन्ह। सुप्रिया सुळे शरद पवारांकडून बारामतीच्या मैदानात उतरणार हे कळण्यासाठी वेगळा पुरावा कशाला हवाय। अर्थात या स्टेटस नंतर सुप्रिया सुळेंनी थोडी सारवासारव केली खरी, मात्र बारामतीतनं सुप्रिया सुळे लढणार हे आता वेगळं सांगायला नको। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी आणि इंडियाकडे मी बारामती लोकसभा मतदारसंघातून तिकीट मागितलेलं आहे। बारामती महाराष्ट्राचा सर्वात प्रतिष्ठेचा मतदारसंघ, अवघ्या देशाचं लक्ष वेधून घेणारा निवडणुकीचा आखाडा आणि महाराष्ट्राला सर्वात दिग्गज राजकीय घराणं असलेल्या पवार कुटुंबाचं होम ग्राउंड। खरं तर बारामती मतदारसंघ आणि पवार कुटुंबावर शिक्का हे समीकरण गेले अनेक दशकं कुणाला पुसता आलं नाहीये आणि बारामतीत याआधी विजयी गुलाल उधळला गेलाय तो शरद पवारांच्या मर्जीनेच। कारण शरद पवारांनी दिलेल्या उमेदवाराच्याच कपाळाला बारामतीने विजयाचा गुलाल लावल्याचा इतिहास आहे। प्रत्येक निवडणुकीत थोडं इकडे तिकडे झालं पण पवार कुटुंबाचाच झेंडा रोवला गेलाय। यंदा मात्र पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय। राष्ट्रवादीतलं आणि पवार कुटुंबातलंही सर्वात मोठं बंड झालंय। अजित पवार शरद पवारांचं बोट सोडून भाजपसोबत सत्तेच्या खुर्चीत जाऊन बसले, त्यातच आता लोकसभेच्या निवडणुकीचे नगारे वाजू लागलेत। त्यामुळे बारामतीत सुप्रियांविरुद्ध अजितदादा कुणाला मैदानात उतरवणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली होती। मात्र अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारच बारामतीच्या रणभूमीत उतरणार असल्याचं उघडगुपित असल्याचं बोललं जात आहे। पण पवारांमध्येच निवडणुकीचं युद्ध व्हायला नको असं मत रोहित पवारांनी व्यक्त केलंय। कुटुंबीय म्हणून तुम्ही आम्हाला विचारलं तर पवार विरुद्ध पवार हे होऊ नये। संयुक्त ताकद ही नेहमीच मोठी असते, पण भाजपला जे पाहिजे ते जर अजितदादा करत असतील तो त्यांचा विषय आहे। असं असलं तरी सुनेत्रा पवार यांचा बारामती मतदारसंघात राबता वाढलाय। त्यांच्या कामाची जाहिरात करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत। एका अर्थाने सुनेत्रा पवारांच्या प्रचाराची सुरुवात झाल्याचं बोललं जात आहे। त्यातच महाविकास आघाडीकडे सुप्रिया सुळेंनी बारामतीची उमेदवारी मागितली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी आणि इंडियाकडे मी बारामती लोकसभा मतदारसंघातून तिकीट मागितलेलं आहे। माझी विनंती त्यांना राहील की माझं पार्लमेंटचं मधलं काम आणि माझं विकास कामं जी मतदारसंघात झालेली आहेत ते सगळं बघून मला पुन्हा एकदा ह्या भागात संधी द्यावी अशी मी विनंती महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सला केलेली आहे। सुप्रिया सुळे वडील शरद पवार यांच्याकडून वारसा घेत 2009 मध्ये लोकसभेच्या रणांगणात उतरल्या। विरोधकांनी अनेकदा तगडे उमेदवार देत सुप्रिया सुळेंपुढे मोठं आव्हान उभं केलं, मात्र त्यांनी बारामतीच्याच गडावर कायम आपलं नाव कोरलंय आणि आता खुद्द बहिणीच त्यांच्या समोर उभे टाकल्या। त्यामुळे स्वतःच्या कामांची शिदोरी तसंच वडील शरद पवारांच्या अनुभवाची खेळी आणि राजकारणात डॅशिंग असलेल्या अजित पवारांची रणनीती यामध्ये बारामतीत जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळणार आहे। त्यातून प्रचाराचा आणि आरोपांचा धुरळा उडणार आहे। मात्र या धुरळ्यातनं विजयाचा टिळा कोणाला आणि पराभवाची धूळ कोणाला मिळणार हे लवकरच कळेल, कारण घोडा मैदान आता फार दूर नाहीये। जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।